पुढची बातमी आहे मुंबईतून। मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वच्या रेल्वे हद्दीमध्ये अनधिकृत बांधकाम करून उभारलेल्या घरांवर रेल्वे प्रशासनाने तोडक कारवाई केली। या कारवाईला झोपडपट्टी धारकांनी तीव्र विरोध दर्शवत आंदोलन केलं। तसंच पोलिसांवर सुद्धा दगडफेक केली आहे। या दगडफेकीमध्ये 5 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले। या कारवाई दरम्यान दगडफेक करणाऱ्या 20 ते 25 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलंय। तसंच आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे। सध्या 20 ते 25 आंदोलक पोलिसांच्या ताब्यात आहेत। मुंबईतल्या जोगेश्वरीमध्ये हा प्रकार घडलेला आहे। अनधिकृत घरांवर रेल्वे प्रशासनाकडून सध्या तोडक कारवाई करण्यात येते आहे आणि या कारवाई विरोधात आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। या आंदोलनादरम्यान दगडफेकीला अचानक सुरुवात झाली आणि काही आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी सत्यम सिंग सध्या आपल्या सोबत आहेत। सत्यम, दगडफेकीनंतर काही जणांना ताब्यात घेतल्याचं कळत आहे, काय नेमकं घडतंय याक्षणी? नक्की अमोल, आपण पाहिलं तर सकाळी 11च्या सुमारास जोगेश्वरी पूर्वे ते स्टेशन बाहेर आहेत। काही घरं आहेत, अनधिकृत घरं रेल्वे प्रीमाइसेस मध्ये जे रेल्वेच्या हद्दीत त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती। या कारवाईच्या विरोधात रेल्वे पोलिसांच्या विरोधात या ठिकाणी रेल्वेच्या कारवाई विरोधात आंदोलन होतं, झोपडपट्टी धारकांनी केलं होतं। या आंदोलकांमध्ये आहेत पोलिसांवर दगडफेक आंदोलकांकडून करण्यात आला। या दगडफेकीमध्ये 4 ते 5 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले आहेत आणि यानंतर आहे पोलिसांनी आहेत सौम्य लाठीमाराचा वापर करून आहेत 20 ते 25 आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे। आंदोलनकर्त्यांच्या विरोधात आहेत दगडफेकीचा आणि परवानगी नसताना देखील आंदोलन काढण्यात आलं। या प्रकरणामध्ये आता गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रिया आहे जोगेश्वरी पोलीस स्टेशन सुरू करण्यात आली आहे। अमोल, धन्यवाद सत्यम या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।